नमस्कार, मी गणेश रावण. तुम्ही पाहतात बीबीजी न्यूज तुमसर. आज आपण तुमसर तालुक्यातील झंझरिया बीट 3 पुलियाचं तालाब आहे त्याचा खाली आलेला आहोत, जिथं एक चांगला वयस्कर पट्टेदार वाघाचा शव मिळालेला आहे. वास्तविक पाहता हा शव पाहिला असता 2 तुकड्यामध्ये आहे. कमरेचा खालचा भाग वेगळा ना कमरेचा वरचा भाग वेगळा, आणि एक भाग कुठेतरी मला वाटते 2च भाग दिसले. तिसरा भाग कदाचित दिसत. तुम्ही पाहू शकता हा मागचा भाग आहे आणि हा मधला भाग आहे. पुढचा जो तोंडाचा भाग आहे तो कुठेतरी गायब दिसत आहे. आपण या ग्राउंड रिपोर्टवर आलेले आहोत. या ठिकाणी आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता ही जी बॉडी दिसत आहे 2 तुकडे, हे जे 2 तुकडे आहेत हे 2 वाघाचे तुकडे आहेत. म्हणजे काही दिवसापूर्वी देवनारा येथे एक वाघ मरण पावला होता. तो पूर्ण अख्खा होता, त्याचा कुठलाही अवयव गायब झालेला नव्हता. आपण या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता की हा वाघाचा शिकार केलेला आहे आणि शिकारीचा उद्देश त्याचे अवयव काढणे हा मुख्य उद्देश दिसून येतो. कारण वाघाचे 2 तुकडे दिसतात आणि याचा समोरचा तोंडाचा भाग दिसून येत नाही. दोन्हीच भाग दिसतात. बघू शकता ही शेपटी तुटलेली आहे आणि या शेपटीचा भाग दिसतो, परंतु बाकीचा भाग आता दिसत नाही. बघूया, अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की हा वाघ केव्हाचा आहे, काय आहे, तपास सुरू आहे. वरिष्ठ अधिकारी DCF आता येणार आहेत आणि यानंतर पुढे माहिती पडेल की वाघाचा काय झाला, शिकार आहे काय आहे. परंतु प्राथमिक दर्शनीमध्ये दिसून येतो की वाघाची शिकार केलेली आहे. कारण वाघ अख्खा नसून 2 तुकड्यामध्ये दिसत आहे आणि हा जास्त दिवसाचा दिसत आहे. कारण तो घाण वास येत आहे. या ठिकाणी याचे तुकडे पडलेले आहेत वाघाचे, आणि वयस्कर वाघ आहे, मोठा वाघ आहे, त्यामुळे हा जास्त दिवसाचा आहे, वास येत आहे. तरी पण पाहूया की आता आपण याची काय स्थिती आहे. डॉक्टर येतील, तपासतील, वन विभाग काय करेल. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, 15 दिवसामध्ये तुमसर तालुक्यामधील दुसरी घटना आहे. एक देवनारामध्ये झालेला होता. देवनारामध्ये वाघ मृतावस्थेत मिळाला आणि इथंही सकाळी जेव्हा वन संरक्षक जे आला त्याला माहिती पडला की 2 तुकडे पडलेले आहेत. त्यानंतर ही बातमी पसरली आणि बीबीजी न्यूज ग्राउंड रिपोर्टवर आला तुम्हाला सांगण्याकरता की वास्तविक काय आहे. वन विभागाचे पूर्णपणे याकडे दुर्लक्ष दिसत आहेत. माग एक रेल्वेच्या धडकेमध्ये एक वाघ जखमी झाला होता, दुसरा देवनारा, तिसरा हा. म्हणजे वारंवार या तालुक्यामध्ये अशी घटना होत आहे. म्हणजे कुठंतरी वन अधिकारी यांचा दुर्लक्ष होत आहे. एकीकडे संपूर्ण देश वाघ वाचवण्याकरता अनेक प्रयत्न करताना दुसरीकडे अशा प्रकारे वाघाच्या मृतावस्थेत मिळणे एक चिंताजनक आहे, एक शोधजनक आहे. तरी बघूया यानंतर काय होते. बीबीजी न्यूज तुमसरमधून गणेशराव बर्वे. बीबीजी न्यूज, समस्या तुमची, आवाज आमचा.